नमस्कार. लॉरियल पॅरिस टोटल रिपेअर 5 सह प्रस्तुत होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज एक्सपर्ट रिच क्रेम आणि सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर्स अल्पेनलिबे जज जेली. कांसाई निर्लक पेंट्सच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सातत्याने होम मिनिस्टर 6 वाजता बघत असताना जसा 6:30 वाजता आपण आशीर्वाद दिला तसाच 6 वाजता सुद्धा आपण जो भरघोस आशीर्वाद दिलेला आहे त्यासाठी आधी मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतले छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा ज्यांनी साकारली त्या शंतनू मोघे यांना आज आपण बोलतं करणार आहोत आणि त्याच मालिकेतल्या गोदावरी म्हणजे प्रिया मराठे यांच्याशी संवाद साधणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आता या दोघांबद्दल किती आणि काय काय बोलायचं हा प्रश्नच आहे, कारण खूप खूप आहे, भरमसाठ आहे बोलण्यासारखं. कारण दोघंही इतके जवळचे आणि इतके घट्ट मित्र आहेत माझे आणि मुळात माणूस म्हणून इतके चांगले आहेत की काय बोलू आणि काय नको असं झालं मला. प्रिया मराठे माझी खूप गोड मैत्रीण. म्हणजे भेटलो की कॉफी, गप्पा आणि हास्य कल्लोळ. पण ही सगळी चेष्टामस्करी चालू जरी असेल तरी ऑनस्क्रीन प्रिया खूप सिन्सिअर अभिनेत्री आहे. म्हणजे मी इतकंच म्हणेन की माणूस म्हणून जितके चांगले तुम्ही आहात तर तो चांगुलपणा तुमच्या ऍक्टिंग मधनं दिसून येतो, तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. आय लव्ह यू बोथ. गॉड ब्लेस यू. नमस्कार. नमस्कार. काय छान वाटतंय हो की नाही की झी मराठी हे एवढं मोठं कुटुंब आहे. ॲब्सोल्युटली. आणि या कुटुंबातले सगळेजण तुम्ही घराघरातल्या कुटुंबातले सदस्य झालेले आहात. पण बऱ्याचदा आम्ही जेव्हा होम मिनिस्टरसाठी जात असतो तेव्हा तुमच्याबद्दल ना आम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात. हो. जे ज्या व्यक्तिरेखा आहे बरोबर. त्यामुळे आज मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे. हा संवाद साधत असताना आधी तुमच्या बालपणाविषयी. मी मूळचा जन्म ठाणा आणि माझं खूप मोठं कुटुंब आहे, म्हणजे जॉईंट फॅमिली आहे. खूप काका, खूप काकू, खूप कझिन्स सगळे एकत्र राहतो वर खाली असं. आणि ठाण्यातच शिकले. कॉलेज पण ठाणा. पण AK जोशी, आनंदीबाई केशव जोशी इंग्लिश मीडियम स्कूल आणि BN बांदोडकर कॉलेज ऑफ सायन्समधून सायन्स केलं. आणि तिकडे खरं तर मला थोडीशी हे जाणवायला लागली की इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्समध्ये भाग घेतल्यानंतर खरं म्हणजे तुम्ही ओळखत असाल विजू माने, संतोष सराफ आणि शिरीष लाटकर वगैरे हे सगळे ठाण्याचे. आणि त्यांनी मला स्टेजवर उभं राहणं इथपासून शिकवलंय. सो तो आमचा ग्रुप खरं. आणि तेव्हापासून सुरुवात झाली या करिअरची. तुमचं बालपण? माझं बालपण पार्टली मुंबईत पार्टली पुण्यात असं झालं. त्यामुळे मला ह्या इंडस्ट्रीतले अनेक लोक जेव्हा विचारतो तू मुंबईचा का पुण्याचा, तेव्हा मी डिप्लोमॅटिकली उत्तर देतो. समोरचा कुठला असेल ते मी उत्तर सांगतो. माझी शाळा मुंबईत BPM हायस्कूल, त्याच्यानंतर अंधेरीला सेठ शोनीलाल दामोदरदास बर्फीवाला हायस्कूल नावाची एक शाळा होती. आणि पुण्याला गेल्यानंतर कर्नाटक हायस्कूल. मी इंजिनिअरिंग केलं पुण्यातून, डिप्लोमा केला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये, डिग्री केली मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आणि मग ह्या क्षेत्राकडे वळलो. तुमच्या घरात तर हे वातावरण अरे आदच नाही. हो की खूप बाबा त्यांची ऊर्जा. येस येस येस. त्यांच्याकडे जी ऊर्जा होती ना खरं जी अजून आहे. आदेश दादा अजून आहे. लहानपणी तुम्ही किती जण घरात? आम्ही तिघच, आई बाबा मी, आजी. दोन्ही आज्या होत्या त्यामुळे आजीचं भरभरून प्रेम आणि सहवास लाभला. पण म्हणजे तिघच फॅमिलीमध्ये. काका सुधीर मोघे कवी काकू, पण ते वेगळे राहायचे. राईट. पण पहिल्यापासून ती ऊर्जा जी आमच्या बरोबर बाबांनी शेअर केली ती घरात सुद्धा तसेच. ॲब्सोल्युटली. म्हणजे मी त्याला वैयक्तिक आयुष्यात माझा देव मानतो. माझ्या मोबाईलमध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो त्याचा नंबर मी गॉड म्हणून सेव्ह केलेला आहे. म्हणजे बाबासमोर काहीच नाही. म्हणजे तो आम्हाला तोंडावर सांगतो असं, म्हणजे कोणाला हर्ट झालं असतं. म्हणजे मला आधी व्हायचं, आता मला सवय झाली की तू आई कोणी, म्हणजे तुम्ही कम्पेअर पण नका करू स्वतःला आणि असं मला विचारू पण नकोस की पहिले कोण. तुम्ही सगळ्या नंतर येता, माझ्यासाठी पहिले बाबा. म्हणजे बापरे. तुमची ओळख कुठली पहिली, म्हणजे कशी सुरुवात? आपण सगळे ऍक्टर्स जसे रेंटवर राहतो, रूम शेअर करून वगैरे, तशी आम्ही पण दोघंही स्ट्रगलर्स जेव्हा होतो तेव्हा मी शर्वरी लोहकरे म्हणून एक ॲक्ट्रेस आहे तिच्याबरोबर आणि अजून एक रूममेट होती आमची, असे आम्ही तिघी राहायचो. तसाच हा पण त्याच्या 2 मित्रांबरोबर वेगळीकडे राहायचा. पण शर्वरी आणि ह्यांनी एक सिरियल एकत्र केली आई नावाची. तिला कधी लेट झालं तर सोडायला किंवा तिला भेटायला असं तो आमच्या घरी यायचा. आणि मला असं वाटतं म्हणजे ह्यांचं काय एवढं, म्हणजे हा कशाला सोडायला बिडायला यायला लागला हिला, असं मला वाटत होतं. म्हणून मी त्याला विचारायला गेले, पण तसं काही नव्हतं हे कळल्यावर मीच प्रेमात पडले.
तुम्हाला अंदाज आला होता शर्वरीला सोडायला जाताना की इथे काहीतरी कुछ हो सकता है. हा, काही होऊ शकतं. ॲब्सोल्युटली नाही. म्हणजे तुम्हाला एक थोडक्यात गंमत सांगतो. मी अगदी सुरुवातीला हिने एक हिंदी प्रोजेक्ट केला होता आणि मला माहिती होतं की शर्वरीची ही मैत्रीण आहे म्हणून. तर मी तिला एकदा फोन केला शर्वरीकडून नंबर घेऊन. तेव्हा आमची ओळख नव्हती, काही नाही. आणि त्यानं म्हटलं की हॅलो, मी शंतनू मोघे बोलतोय, 1-2 मिनटं बोलू शकतो का? तिने सांगितलं मी ड्राईव्ह करते. म्हटलं 5 मिनटं बाजूला थांबू शकता? तिला बाजूला घेतलं आणि नंतर तिला सांगितलं काय नाही, मी तुमचं हिंदीमधलं काम बघितलं आहे आणि मला खूप बरं वाटलं की एक मराठी व्यक्ती तिकडे जाऊन आपला एक झेंडा फडकवते, त्यामुळे खूप मस्त, तर थँक्यू सो मच. असं करून मी ठेवून दिला फोन. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा घरी गेलो होतो तेव्हा यांची भेट झाली आणि मग बोलता बोलता असं कळलं की अरे इंटरेस्टिंग आहे. बरं, दुसरी एक गंमत अशी आहे की आम्ही सिरियल्स एकत्र नाही केलेल्या, पण एक सिरियल खूप केल्यात. पण तिचा ट्रॅक संपायचा आणि माझा ट्रॅक सुरू व्हायचा. म्हटलं आता आयुष्यात फायनली गाठूच यायला. पण तुम्हाला अंदाज आलं होतं की याच्या मनात काय सुरू आहे किंवा असं काय? खरं सांगायचं तर मी त्याला प्रपोज केलं होतं. त्याच्यामुळे प्रश्न अंदाज वगैरे माहिती नाही. पण जेव्हा प्रपोज केलं तेव्हा काय उत्तर आलं? लगेचच हो, लगेचच हो. कसं कसं पण केलं? लग्नापर्यंत पोचायला थोडासा वेळ लागला. घरी कळलं तेव्हा काय प्रतिक्रिया? अरे सॉलिड, नाही, घरी खूपच सपोर्ट. कळलं म्हणजे आधीच कळलं ते पण. हां, म्हणजे मी आणि प्रिया आम्ही इकडे डेट करत होतो एकमेकांना आणि बाबा पुण्याला होतं. तर एक दिवस मी पुण्याला गेलो आणि होतो जसं पहिले असताना की कोणाला सांगू नको अजून कोणाला. हां, इतक्यात अजून फायनल तसं नसेल फक्त तोपर्यंत शर्वरीला आणि मोजक्याच लोकांना माहिती होतं. ना, तशी किती नावं सांगायला लागतील असं होतं. तर बाबांनी मला सांगितलं अरे कॉंग्रॅट्स. म्हटलं काय झालं? म्हटलं काय, मी विचार करत होतो, म्हटलं काय मला प्रोजेक्ट नवीन मिळालेला नाही किंवा काही फिल्म येत नाही, काय कसलं कॉंग्रॅट्स? मग त्यांनी सांगितलं प्रिया मराठे ना, मस्त. आणि मी तिकडे ब्लँक झालो होतो, म्हणजे स्टॉप ब्लॉकमध्ये गायब होणार होतो मी तेव्हा. म्हटलं बाबाला पुण्यात बसून नावासकट कसं काय कळलं की माझा मुलगा कोणाला डेट करतोय आता. सो तिकडनं काही प्रॉब्लेमच नव्हता, म्हणजे आई बाबाला कम्प्लिटली सपोर्ट. कधी घेतला नाही, कसं कळलं की अजूनही ते अजून नाही, काय होतं माहिती, आपल्या इंडस्ट्रीची सगळी आपण सगळे फॅमिली म्हणून परिवार म्हणून असतो, त्यामुळे बाबाच्या ओळखी इतक्या आहेत. त्यामुळे कुठून अरे आज शंतनू होता, भेटला होता, असं काहीतरी कोणीतरी सांगितलं असावं. बरं, दुसरा एक खूप महत्त्वाचा किस्सा अजून एक घडलेला. हिच्या घरी कसं कळलं ते, आम्ही एक शो करत होतो तुळजा भवानीच्या मंदिराच्या इकडे, मला वाटतं अंबेजोगाई किंवा तुळजापूर ह्या ठिकाणी एक मोठा इव्हेंट होता. मी कॉम्पेअरिंग करत होतो आणि अनेक त्यावेळेसच्या ज्या लीड ॲक्ट्रेसेस होत्या सिरियल्समधल्या त्यांना मी काही प्रश्न विचारत होतो. एक इम्प्रॉम्प्टू सेशन होतं सगळं आणि 7 कॅमेरा सेटअपवर सगळं शूट होत होतं एका वाहिनीवर दाखवण्यासाठी. तर मी या सगळ्यांची खेचत होतो, असं मजेत सगळं चाललं होतं. त्याच्यानंतर ही प्रार्थना बेहरे आणि शर्वरी त्या स्टेजवर आल्या आणि त्यांनी मला ऑन स्टेज विचारलं, तू सगळ्यांना प्रश्न विचारतोस ना, आम्हालाही तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं हो विचारा. म्हटलं मी प्रार्थना आणि प्रियामध्ये तुला कोण आवडतं, असं त्यांनी मला 7 कॅमेरा सेटअपच्या समोर विचारलं. मी म्हटलं प्रिया मराठे. आणि जेव्हा हे टेलिकास्ट झालं तेव्हा मराठ्यांच्या संपूर्ण कुटुंबाला कळलं की अच्छा काय रिॲक्शन काय होती? नाही, तेव्हा विचारलं तेव्हा मी असं उडतं हा ते काय चांगला मित्र आहे का माझा वगैरे त्याला. पण नंतर सांगितलंच ऑफकोर्स. काय प्रतिक्रिया? नाही, एकदम छान, सगळे पॉझिटिव्ह होते. पण मी काय म्हटलं, प्रपोज तुम्हीच केलं होतं, पण आज शंतनूने प्रपोज केलं तर आवडेल. हो, खूप. बरं, त्याच्यात पण 2 म्हणजे गोष्टी आहेत. एक, जेव्हा फ्रेंडशिपसाठी प्रपोज तिने केलं होतं, पण लग्नासाठी मी प्रपोज केलं होतं आणि ते पण फुल फिल्मी स्टाईल. मी एकतर फिल्मीच आहे, मला फिल्मी सगळं आवडतं, त्यामुळे मी तिला फिल्म सिटीमध्ये घेऊन गेलो होतो. बरं, म्हणजे हा असं मी एकमेव असेन की ज्यांनी त्याच्या बायकोला, होणाऱ्या बायकोला फिल्म सिटीत जाऊन प्रपोज केलं. माझी अशी धारणा आहे की जिकडे आपण काम करतो ते आपलं देऊळ असतं, त्यामुळे मी फिल्म सिटीत तिला घेऊन गेलो गाडीतनं. बॉनेटवर एक केक आणला होता, एक मी स्वतः लिहिलेलं पत्र होतं, एक हिऱ्याची अंगठी होती आणि एक गुलाब होता. आणि चंद्राखाली म्हणजे चंद्रप्रकाशाखाली तिला ऑन द नीज जाऊन प्रपोज केलं होतं की माझ्याशी लग्न करशील का. दोघेच होता. हो, फिल्म सिटी आत गल्लीमध्ये एका गाडी लावली. सांगू नको आता. हा मोमेंट रेकॉर्ड पण कोणी केला नसेल. हा फक्त मनात रेकॉर्ड आहे, मनात record आहे. बस बस बस. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? बरेच वेळा आमचे फॅन्स असतात आपले सगळ्यांचेच की ज्यांना आपल्याकडून एक्सपेक्टेड असतं की आपण काहीतरी त्याला रिप्लाय देऊ किंवा काही त्यांचे प्रश्न असतात त्यांना उत्तरं देऊ, भेटू, आणि ते त्यांची ही इच्छा सोशल मीडियाद्वारे व्यक्त सुद्धा करतात. पण मी त्या बाबतीत फार वाईट आहे. म्हणजे मी सगळ्यांना उत्तरं देते असं नाही किंवा त्यांच्या प्रश्नांना कधी फार, तर त्यांची मला क्षमा मागायची. म्हणजे सॉरी, मी त्याच्यात खूप वाईट आहे. पण कोणालाही दुखवण्याचा हेतू नाही, बट माझ्याकडनं ती गोष्ट राहते. बट
त्यांच्यामुळेच आपण आहोत हे मला माहिती आहे. सो आय रिस्पेक्ट देम. मला तसं असं स्पेसिफिक कोणाची क्षमा मागणं आठवत नाही. खरं आधीच जेव्हा तुम्हाला सांगू मी म्हणजे मनापासूनही सांगतो की मी सॉरी म्हणण्यापेक्षा थँक्यू म्हणणारा माणूस जास्ती आहे. त्यामुळे ग्रॅटिट्यूड मला नेहमी असते आणि जेव्हा जेव्हा ज्याला त्याच्या कामाची किंवा त्याच्या ज्या कुठल्या चांगल्या गोष्टीची पावती द्यायची असते ती मी देतोच. त्याचबरोबरीने जर माझ्याकडून खरंच काही चुकलं असेल तर मी अगदी मनमोकळेपणाने तेव्हाच सगळ्यांसमोर त्याची माफी मागतो. त्यामुळे जसं आत्ता ती म्हणाली तसं मलाही हे पटतं की जो है वो है, मी चुकलो तर चुकलो, वादच नाही. त्यामुळे जेव्हा चुका झाल्यात तेव्हा त्यांची यथायोग्य माफी मागितलेली आहे. या गप्पा सुरू असताना आजच्या खेळात कोण जिंकणार बघूया. बरं, उखाणा घ्या ना, उखाणा. हॉटेलमध्ये रोज खाणं, घरात पसारा करणं ही शंतनूची सवय. नशीब बायको म्हणून मी मिळाले, आता त्याला आणखीन काय हवंय. वा 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 वा, क्या बात है. सर तुम्ही पण घेणार का. देते देते आखिर मैंने दिल दे ही दिया, देते देते आखिर मैंने दिल दे ही दिया, माझी निवड उत्तम, तिचं नाव प्रिया. अरे वा. बरं, आता ना चित्र काढायची आहेत तुम्हाला. हो, एकाने चित्र काढायचं आणि दुसऱ्याने ओळखायचं. आधी हे आव्हान तुमच्यासाठी. चंद्र, सूर्य, पाऊस, ढग, वारा, आकाश. बोलायचं नाही. काय झाड उगवतोय. स्माइली. 10, स्माइली आहे ना. 9, पाणी 8. पितोय. बोलायचं नाही. ऍक्टिंग नाही. 7, 6, 5, काय हे 4, म्हणजे 3, आकाश, वारा, वादळ. 1. वेळ संपली. त्याच्यात आकाश, वारा, वादळ कुठे दिसलं तुम्हाला. वेग इमॅजिन. ते पुरणपोळी. पण जी क्रिएटिव्हिटी होती ना, कमाल. तुपापासून सगळं होतं त्याच्यात. तू पण असं शिंपडल्यासारखं पडतंय. कसं काय. उंदीर, साळुंद्री. जे बात साळुंद्री. धन्यच झालो रे बाबा. हे घ्या, हे बक्षीस मिळालंय. थँक्यू तुम्हाला सो हे मच. बक्षीस मिळालं. थँक्स अ लॉट, थँक्स अ लॉट. मिरची, लिंबू मिरची, कांदा मिरची, डोंगर, समुद्र, सी मिरची, मिरची बघ. हा, ढोबळी मिरची. हा, शिमला मिरच. वा 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 वा. चला, अभिनंदन. हे बक्षीस मिळालं. थँक्यू. आता दुसरं बक्षीस. बघा, कोंबडा. वा, अभिनंदन. थँक्यू. तुम्हाला ही झी मराठीकडून चांदीची तुळस. धन्यवाद, धन्यवाद, खूप खूप आभार. आणि ही चांदीची अन्नपूर्णा घरात आलेली आहे. अभिनंदन. या गप्पा मारत असताना खरं तर वेळ कधी संपूच नाही असं वाटत. पण आपण कधी गप्पांना सुरुवात केली आणि कधी म्हणजे या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो तेही कळलं नाही. एक प्रॉमिस करायचं असेल तर काय कराल. मी त्याच्याच वतीने मागीन एक प्रॉमिस की आम्ही दोघं म्हणजे वेळ तर कमीच मिळतो पण जेव्हा असतो एकत्र तेव्हा कधी कधी असं होतं की सोशल मीडियावर जास्ती अटेन्शन होतं किंवा एकमेकांना वेळ जेव्हा असतो तेव्हा एकमेकांना कमी दिला जातो. सो आय वुड आस्क फॉर दिस प्रॉमिस की या वर्षात तू ते दिलं. डन. ऑन कॅमेरा 2 महिने राहिलेले आहेत. 2 महिने हे प्रॉमिस व्हॅलिड आहे. पण तरी सुद्धा त्या व्यतिरिक्त आमचं आता घर घ्यायचं चाललेलं आहे, शिफ्ट व्हायचं एका दुसऱ्या ठिकाणी. तर असं कालावधी नाही देता येणार पण नक्की प्रॉमिस करतो की जितकं लवकर होऊ शकेल तितकं आपण नवीन घरात शिफ्ट होण्याचा प्रयत्न करूया. किती मस्त. तुम्ही काय प्रॉमिस देणार.
त्या घरात मी इंटिरियर करीन. नक्की, मी प्रॉमिस आहे छान सुंदर इंटिरियर करून देईन तुला. नाही, अपार्ट फ्रॉम जोक्स आय थिंक आमचं एक लॉंग ट्रिप पण ड्यू आहे. सो आपण नक्की प्लॅन करूया. आम्ही दुबई प्लॅन करत होतो. लेट्स सी. एरवी कामानिमित्त प्रत्येक जण फिरत असतो, पण या निमित्तानं हे प्रॉमिस तुमचं आम्हीही लक्षात ठेवू. Yes. आणि तुम्ही जर ते फोटो जरी सोशल मीडियावर नसलात तरी सुद्धा शेअर केलेत तर आम्ही त्याला लाईक करायला प्लीज प्लीज. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा. थँक्यू. सो मच. हसत राहा, आनंदात राहा. ज्या ज्या इच्छा आहेत त्या तुमच्या सगळ्या पूर्ण हो असं म्हणत असताना चला वळूया पुढच्या खेळाकडे. या खेळाला सुरुवात करत असताना मला विचारायचं आहे की स्वराज्य रक्षक संभाजी अशी ही ऐतिहासिक मालिका छत्रपती शिवाजी महाराज साकारत असताना टेलिकास्ट होईपर्यंत मनातली धाकधूक, टेलिकास्ट झाल्यानंतरची प्रतिक्रिया काय, कसं काय? खूपच मनाच्या फार जवळचा कप्पा आहे तो. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणं हा जेव्हा सुरुवात झाली, म्हणजे जेव्हा ऑडिशनिंग झालं तेव्हा अनेक ऑडिशन्स थ्रू गेलो आम्ही. लुक टेस्ट झाल्या, मग ऑडिशन्स झाल्या, मग मॉक शूट्स झाले, मग राण्यांबरोबर आणि जिजाऊमा साहेब ज्या करणार होत्या त्यांच्या अनेक ॲक्टर्सबरोबर पेअरिंग झालं. ह्या सगळ्यानंतर हे ठरवलं गेलं की आता शंतनू करतोय. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे आणि झी मराठी या दोघांनी प्रचंड विश्वास दाखवला. त्यामुळे मी त्यांचा खूप खूप ऋणी आहे. मी सुद्धा म्हणेन, कारण ही इतकं मोठी, हे खूप मोठं शिवधनुष्य. अगदी खरं. पण ते डॉक्टर अमोल कोल्हे यांनी ज्या पद्धतीने रसिकांसमोर आणलं त्यासाठी त्यांचं कौतुक आहे. खरंच आणि खरंच आहे. आणि परत व्यक्तिरेखा सांभाळून परत त्याच्या निर्मितीत लक्ष घालायचं. होय होय. तो खूप मोठा डोलारा होता आणि त्यांनी काय म्हणजे अमोल आहे म्हणून तो करू जाणे. काय प्रतिक्रिया होती तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बघितलं त्यांना? बापरे, मी तुम्हाला गंमत सांगू, म्हणजे आम्ही एकत्र बाहेर पडायला लागलो ना त्याचं हे झाल्यानंतर कॅरेक्टर, तेव्हा मला जे फॅन्स अप्रोच करतात त्यांचं खूप वेगळं एक दिसतं की अरे मॅडम तुमचं काम बघितलं, छान वाटलं, प्लीज एक फोटो द्या, एक साईन द्या वगैरे, एवढं असं असतं. आणि ह्याच्याकडे ज्या प्रेमाने लोक येतात ना त्यांच्या डोळ्यात दिसतं की ते हरवलेत. आयदर ते डायरेक्ट गळ्यात पडतात किंवा डायरेक्ट पायात पडतात. अशा ह्याच्यानी ते इतक्या प्रेमाने येतात. म्हणजे इतका डिफरन्स मला तो पटकन जाणवला की लोक अक्षरशः देवासारखंच, ऑफकोर्स महाराजांना मानतातच, पण त्यालाही त्यांनी तितकंच एक्सेप्ट केलं. आणि यांच्या भूमिकांबद्दल मला झी मराठीवरचीच तू तिथे मी नावाची एक मालिका होती, त्यात तिने निगेटिव्ह रोल केला होता, प्रियाच नाव होतं त्या कॅरेक्टरचं. ती भूमिका खूप आवडली होती. त्याच्यानंतर झी हिंदीवर पवित्र रिश्ता नावाची खूप गाजलेली मालिका होती, त्यातलं तिचं काम खूप आवडलं. त्याच्यात तिला वेगळ्या शेड्स होत्या. म्हणजे आधी ती खूप पॉझिटिव्ह होती आणि नंतर ध्येयासाठी ती निगेटिव्ह होत जाते. त्यामुळे अगदी दुसरीचं बाळ चोरण्यापर्यंत तिच्या त्या कॅरेक्टरची हे जाते. पण ते दोन्ही कॅरेक्टर्स मला खूप भावली. बरं, आता एक आव्हान आहे. ओके. या ठिकाणी म्हणजे जसं भूमिका वेगवेगळ्या येतात, व्यक्तिरेखा येतात, तुम्हाला वेगवेगळी आव्हानं पेलण्याची सवय आहे. आता एक छोटंसं आव्हान आहे. दोघांना मिळून 10-10 संधी आहेत. ओके. तो चेंडू आहे ना, तो असा जोराने आपटायचा आणि उसळून तो त्या समोर असलेल्या काचेच्या बाउलमध्ये जाऊन थांबणार आहे. दोघांनी मिळून 10 गुणसंख्या करायची आहे. 1 बघितलं, 2 3 4 हे कावळे. अरे काय असं कसं होऊ शकतं? 5 पहिला 6 7 येस 9 आता लास्ट. झी मराठीकडून ही भेटवस्तू. थँक्यू. धन्यवाद. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. थँक्यू. अभिनंदन. क्या बात. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात.